मित्रांनो नमस्कार, मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनेल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला प्लीज सबस्क्राईब करून टाका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नेहमी व्हिजिटमध्ये राहा. तर मित्रांनो, मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे आणि कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये 288 नगर परिषद आणि नगरपंचायतींची आज निकाल लागला. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली 1 नंबरची 123 जागा घेऊन 1 नंबरची पार्टी बनली. त्या खालोखाल शिवसेना शिंदे गट, त्या खालोखाल अजित पवार गट, म्हणजे सत्तेतले हे तीनही पक्ष एका पाठोपाठ एक नगर परिषदांमध्ये निवडून आले किंवा जिंकून आले. आणि त्याचबरोबर त्याच खालोखाल काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट, अशी प्रत्येकाच्या आपापल्या म्हणजे जेवढे सध्या विरोधकांची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये, तेवढंच त्यांनाही यश त्या ठिकाणी मिळालं आणि जितकं यांची संख्या आहे सत्ताधाऱ्यांची, तितकंच सत्ताधाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण सत्ताधाऱ्यांचं ऑलरेडी 232चं मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्य आहेत. सो त्याच्यानुसारच कारण प्रत्येक आमदाराच्या आपापल्या तालुक्यामध्ये तेवढी ताकद असतेच म्हणून तो आमदार झालेला असतो. आणि या सगळ्या गोष्टींमधूनच त्या ठिकाणी नगर परिषदा त्यांच्या हातात आल्या. पण मित्रांनो, शिवसेना शिंदे गट म्हणजे शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे का? तर आता पुन्हा एकदा सिद्ध झालं, हो, हीच खरी शिवसेना आहे. कारण यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही यश संपादित केलं, ते खरंच वाखाणण्याजोगं होतं. आणि ही लॉटरी नाही. ही लॉटरी लागलेली नाही. स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देखील त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. पायाला भिंगरे बांधून ते प्रत्येक नगर परिषदेचा, नगराध्यक्षाचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ते गेले. असं एकही नगराध्यक्षाची निवडणुकीच्या ठिकाणी ते गेले नाहीत असं नाही. आणि जवळ-जवळ जिथं-जिथं ते गेले, तिथं-तिथं त्यांनी तो विजय खेचून आणला. बऱ्याच ठिकाणी त्यांचा ती लढत ही त्यांच्याच मित्रपक्षांच्या विरोधात होते. कुठं अजित पवारांच्या विरोधात होते, कुठं भाजपच्या विरोधात होते. कारण हेच 3 पक्ष मूळ पक्ष म्हणून लढत होते. बाकी शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यांना या कशाचीच काही देणं-घेणं नसल्यासारखं त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रचारामध्ये उतरले नाहीत. आणि एकनाथ शिंदे प्रचारामध्ये उतरले आणि एकनाथ शिंदे जिंकून आले. परंतु एकनाथ शिंदेच्या काही-काही जागा अशा होत्या, ज्या 100% निवडून येण्याची त्यांना खात्री होती. त्याच्यामध्येच एक जागा म्हणजे फलटणची जागा. फलटणची जागा आहे आणि जे रामराजेंचे सुपुत्र आहेत, यांच्यासाठी सेफ जागा मानली जात होती. परंतु त्या ठिकाणी ज्या चिन्हावरती निवडणूक लढवली गेली, ते धनुष्यबाण चिन्ह आजपर्यंत फलटणमध्ये कधी होतं का? तर नव्हतं. फलटणमध्ये धनुष्यबाणावरती कधी रामराजेंनी स्वतःचं अस्तित्व उभं केलं होतं का? किंवा अस्तित्वाची लढाई लढले होते का? तर कधीच नव्हते. एकतर घड्याळ आणि घड्याळानंतर आता त्यांनी विधानसभेला तुतारी वाजवणारा माणूस याच्यावरती त्यांचा आमदार उभा राहिला होता. परंतु ते त्या ठिकाणी पराभूत झाले. दीपक चव्हाण म्हणून जे होते. तोच निकाल अपेक्षित आता लागला. ज्या पद्धतीनं त्यांनी अगदी शिवसेनेचे 4-4 मंत्री तिथं आले. गोविंदा जो एक सिने अभिनेता आहे हिंदीतला, तो सध्या त्यांचा म्हणजे शिवसेना शिंदेचा तो एक पदाधिकारी. सो तेही त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या फलटणमध्ये खूप चांगली रॅली केली. सगळ्या गोष्टी केल्या. पण कुठं नक्की रामराजे नाईक निंबाळकर यांचं नक्की कुठं चुकलं? हा प्रश्न जर आम्हाला पडत असेल, तर इथं अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. कारण विषय होता तो म्हणजे नगराध्यक्ष पदाचा. नगराध्यक्ष पदामध्ये ज्या पद्धतीने निंबाळकर जे जिंकून आलेले आहेत, त्यांचा आणि त्यांच्या विरुद्ध अनिकेतराजे निंबाळकर म्हणजे ह्यांचे सुपुत्र रामराजेंचे. या दोघांमध्ये जी लढत झाली, या लढतीमध्ये किती लोकांनी तिथे इंटरफाय केलं. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आले. फलटणच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी राज्याचा मुख्यमंत्री येतो. राज्याचा उपमुख्यमंत्री सुद्धा येतो. राज्यातले 4-4 कॅबिनेट मंत्री येतात. म्हणजे विचार करा ह्यांच्यासाठी ही लढाई किती महत्त्वाची होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या त्यांच्या पक्षासाठी आणि ते जिथं-जिथं गेले तिथं-तिथं ते त्यांनी जिंकून आणलं. साहजिकच होतं त्यांच्यात सत्ता आहे हातामध्ये. शेवटी तुम्हाला नगर नगर विकास खातं कोणाकडे? तर ते एकनाथ शिंदेकडे आणि एकनाथ शिंदेकडे नगरविकास खातं आहे. सो त्याच्यामुळे एकनाथ शिंदे पाहिजेल तो निधी देणार आहेत हे प्रत्येकाला माहीत होतं. म्हणून एकनाथ शिंदेना अनेक ठिकाणी यश मिळालं. पण फलटणमध्ये ज्या पद्धतीने चिन्हाचा गोळ झाला म्हणजे धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवण्या पाठीमागचं लॉजिक मला वाटतं खूप लोकांना समजलंच नसेल, की रामराजेंनी हा निर्णय का घेतला? परंतु हा निर्णय घेण्यापाठीमागचं त्यांचं कारण पण एक होतं, की स्वतः शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. तो लागतील तो निधी आपल्याला देतील
इथं सत्ता जर आली, तुतारी वाजवणाऱ्या माणसावर तुम्ही लढा, काँग्रेसच्या हाताच्या पंजावर लढा किंवा ठाकरेंच्या मशालीवर लढा. असं कुठेही कुठल्याही चिन्हावरती निवडणूक लढवली असती, तर ती निवडणूक ती गोत्यातच आली असती त्यांना. त्याचप्रमाणे ही सुद्धा निवडणूक त्यांच्या गोत्यात आली आणि त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाला. कारण धनुष्यबाण हे फलटणमध्ये आतापर्यंत कधी चिन्ह लोकांनी म्हणजे मतदानात वापरलेलंच नव्हतं बऱ्यापैकी. कारण तिथं आता भाजप आणि अगोदर काँग्रेस, राष्ट्रवादी अशी चिन्ह होती त्या ठिकाणी. या सगळ्या गोष्टींमधून लोकांना कन्फ्यूज झाली लोकं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं माजी खासदार आहेत ते रणजितसिंह निंबाळकर साहेब, त्यांनी अनेक कामं जो म्हणजे त्यांनी अगदी नितीन गडकरी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांचे ते अत्यंत जवळचे. सो त्याच्यामुळे त्यांनी अनेक कामं खेचून आणली किंवा अनेक कामांचे त्यांनी रस्ते वगैरे ह्या गोष्टी असतील आणि शेवटी माणसांना लागतं काय हो रस्ता. आज तुम्ही जर त्या पट्ट्यात गेला, फलटण, लोणंद ह्या मार्गे, तर रस्ता इतका सुंदर आहे, की गाडी ही तुम्हाला अक्षरशः म्हणजे गेअर सुद्धा बदलू शकणार नाही तुम्ही गाडीचे. इतक्याच गाडी फास्ट स्पीडमध्ये जाते आणि खूप रुंदचे रुंद रस्ता आहे. खूप चांगले रस्ते आहेत. बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरतीच कुठेतरी लोकांनी विश्वास ठेवून भाजपला निवडून दिलं असेल आणि त्याचबरोबर भाजप सत्तेतला पक्ष आहे. काही झालं तरी भाजप त्या अर्थी तिथं त्यांना मतदान केले, त्या अर्थी भाजप तिथं जिंकून येणार आहे. परंतु रामराजेंचा शिवसेना शिंदेच्या बाणावरती लढण्याचा जो निर्णय होता, तो त्या ठिकाणी चुकला त्यांचा. कारण लोकांना मतदान करताना त्या धनुष्यबाणापेक्षा कमळ योग्य वाटलं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी रामराजेंच्या सुपुत्रांचा पराभव झाला. तुमची काय मत आहे? तुमचं काय एनालिसिस आहे? नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल बोल की भावा हे नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.